हॅलो नमस्कार, मी स्मिता. खमंग फूडमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण नाश्त्यासाठी पटकन तयार होणारी नायलॉन खमण इडलीची रेसिपी पाहणार आहोत. तर ही इडली पहा, काय मस्त अशी स्पॉन्जी आणि जाळीदार तयार झालेली आहे. बऱ्याच वेळा आपण नायलॉन खमण ढोकळा बनवतो किंवा अशा पद्धतीने इडली तयार करतो, पण त्यावेळी कधी कधी हा स्पंज जो असतो ना तो व्यवस्थित येत नाही, किंवा ज्या इडल्या असतात ना त्या कधी कधी खाली बसतात, व्यवस्थित जाळीदार तयार होत नाही. तर त्यासाठी व्हिडिओमध्ये काही छोट्या मोठ्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जी ही इडली आहे ना ती खायला अतिशय खमंग लागते आणि या इडली सोबत कुठल्याही चटणीची गरजही लागत नाही. तरीही अतिशय झटपट तयार होणारी हलवाई स्टाईल सिक्रेट चटणीची रेसिपी सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी अगदी साधी सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब देखील करून घ्या. सर्वात प्रथम मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या थोड्याशा तिखट आहेत. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. त्यानंतर त्यात 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घ्यायचं आहे. सुरुवातीला हे पाणी न टाकता सुकच असं फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात आपल्याला बेसन घालायचं आहे. बऱ्याचदा आपण हे सर्व जिन्नस एकदाच घातलं ना तर ही मिरची जी आहे ना किंवा हे आलं लसूण वगैरे ते व्यवस्थित असे बारीक होत नाही. त्याकरता सुरुवातीला आपण पाणी न घालता हे असंच फिरवून घेतलं आहे. आणि त्यानंतरच मी इथे बरोबर 2 कप एवढं बेसन पीठ चाळून व्यवस्थित असं घेतलेलं आहे. घरातलंच बेसन पीठ मी इथे हे चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर यात आपल्याला 2 चमचे साखर घालायची आहे. साखरेसाठी मी इथे टीस्पूनच वापरलेला आहे. त्यानंतर मी यामध्ये 1 चमचाभर सायट्रिक ऍसिड घालत आहे. सायट्रिक ऍसिड म्हणजे लिंबूसत्व. लिंबूसत्वामुळे आपला हा जो ढोकळा आहे ना तो मस्त असा फुलला जातो. जर तुमच्याकडे सायट्रिक ऍसिड नसेल तर तुम्ही लिंबाचा रस देखील घालू शकता. बरोबर 1 लिंबाचा रस घालू शकता. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्यानंतर इथे मी चिमूटभर असा खाण्याचा पिवळा रंग घातलेला आहे. आता ते घालण्याचे कारण आहे ना ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्यानंतर इथे मी सुरुवातीला अर्धा कप पाणी घातलेलं आहे. आता पाणी आपल्याला अगदी बेतानेच घालायचं आहे. आता पाणी किती लागणार आहे याचा सुद्धा अंदाज मी तुम्हाला सांगते. सुरुवातीला अर्धा कप पाणी घातलं, त्यानंतर पुन्हा पाव कप एवढं पाणी घालायचं आहे. आणि मिश्रणाची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करूनच हे पाणी घालायचं आहे. पहा, अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. मी ते एकूण पाऊण कप पाणी घेतलेलं होतं, त्यातलं सुद्धा हे थोडंसं उरलेलं आहे. म्हणजे साधारणतः पाऊण कप एवढं पाणी हे मिश्रण भिजवण्यासाठी लागलेलं आहे. तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं. आता हे मिक्सरला एकदा फिरवून घेतलेलं आहे. पहा किती मस्त अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे पिठाला. अगदी पल्स मोडवर आपल्याला मिक्सर बंद चालू करत अगदी काही मिनिटासाठीच हे फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे स्मूथ असं हे मिश्रण आपलं तयार होतं. आता आपल्याला हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे जे आपलं पीठ आहे ना ते एकसारखं परफेक्ट असं फेटलं जातं. त्यामुळे हाताने काही फेटण्याची गरज नाहीये, कारण की आधीच मिक्सरमध्ये आपण हे मस्त असं फेटून घेतलेलं आहे. कारण आपण जेव्हा ही खमण इडली किंवा खमण ढोकळा बनवतो त्यावेळेला जे हे पीठ असतं ना ते व्यवस्थित फेटलं गेलं नाही तर आपलं परफेक्ट असं होतच नाही. आणि हे जे मिश्रण आहे ना ते व्यवस्थित असं फेटलं तरच आपला हा खमण ढोकळा किंवा जी इडली आहे ती जाळीदार तयार होते. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. किंवा जर आपण हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवणार नसू तर हे पीठ आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी फेटून घ्यायचं आहे आणि मस्त असे हलकं करून घ्यायचं आहे. आता वेळ आहे त्यासाठी मी हे 5 ते 7 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. हे मिश्रण भिजल्यानंतर ही जी इडली तयार होणार आहे ना ती मस्त अशी जाळीदार तयार होणार आहे. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर लगेच ही बनवलं तरी देखील चालणार आहे, काहीच हरकत नाहीये.
पहा 10 मिनिटांनंतर झाकण उघडून हे मिश्रण मी बघितलं तर त्यानंतर मी त्यात 2 चमचे खाण्याचं तेल टाकलेलं आहे. आता हे जे तेल आहे ना ते व्यवस्थित असे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तेलामुळे जी ही इडली आहे ना ती खाताना घशामध्ये अजिबात अडकणार देखील नाही. सर्व मिश्रणामध्ये हे जे तेल आहे ना व्यवस्थित असे एकजीव केल्याच्या नंतर आपल्याला काही पूर्वतयारी सुद्धा करावी लागणार आहे. यामध्ये आपल्याला आता खाण्याचा सोडा वापरायचा आहे किंवा यामध्ये तुम्ही इनो देखील घालू शकता. आता आपण जो सुरुवातीला यामध्ये जो पिवळा रंग वापरलेला होता ना तो मी का घातलेला आहे त्याचं मी तुम्हाला कारण सांगते. खाण्याच्या रंगाऐवजी आपण इथे हळद सुद्धा वापरली असती, पण इथे आपण वापरली नाही कारण यामध्ये आपण खाण्याचा सोडा वापरणार आहे. आणि हा खाण्याचा सोडा आणि हळद या दोघांचा संपर्क आला की आपल्या ज्या इडल्या असो किंवा जो ढोकळा असो त्यावर शिजल्यानंतर रेड स्पॉट तयार होतात. त्यामुळे आपण इथे हळद वापरण्याऐवजी खाण्याचा पिवळा रंग वापरलेला आहे. आता इथे माझ्याकडे मिनी इडलीचं हे जे स्टँड आहे ना त्याला मी आता छान तेलाने ग्रीस करून घेणार आहे. मोठं ही इडलीचं जे भांडं आहे ना ते देखील मी तेलाने छान असं ग्रीस करून घेणार आहे. किंवा तुम्हाला अशा इडल्या जर बनवायच्या नसेल तर डायरेक्ट तुम्ही एखाद्या ताटात किंवा एका पातेल्यामध्ये हे तेलाने ग्रीस करून हे मिश्रण ओतून वाफवलेला ढोकळा सुद्धा बनवू शकता. हा एक ढोकळ्याचाच प्रकार आहे परंतु मी हे इडलीच्या स्टँडमध्ये करणार आहे. पहा दोन्ही भांड असे तेलाने ग्रीस करून झालेलं आहे. त्याचबरोबर आता आपल्याला हे इडलीचं स्टीमर आहे त्यात पाणी घालून गॅसवर उकळी आणायला ठेवायचं आहे. आता लगेचच आपल्या या मिश्रणामध्ये मी इथे अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालत आहे. आता कधीही आपण जेव्हा जेवणामध्ये किंवा खाण्यामध्ये सोडा वापरणार असू ना तर तो थोडा फ्रेश असायला पाहिजे. त्यामुळे आपल्या या पदार्थाला किंवा इडलीला किंवा ढोकळ्याला जाळी छान अशी पडते. आणि हो जेव्हाही आपण ह्या इडलीसाठी किंवा ढोकळ्यासाठी जे खाण्याचा सोडा वापरणार असू ना तो डायरेक्ट चमच्याने मिश्रणात न घालता तो असा हातावर घेऊन मी ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने हातावर घेऊन घालायचा आहे. कारण या आपल्या हाताच्या उष्णतेमुळे जेव्हा आपण या मिश्रणात खाण्याचा सोडा जो टाकतो ना तेव्हा तो पटकन ऍक्टिव्हही होतो आणि हे मिश्रण आपलं असं फुललं देखील जातं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण अशा पद्धतीने सोडा वापरतो ना तेव्हा या ढोकळ्यामध्ये खाताना सोड्याचा जराही वास शिल्लक राहत नाही. त्यामुळे याच ट्रिकने आपल्याला हा सोडा वापरायचा आहे. तुम्ही या मिश्रणाची इडली बनवा किंवा ढोकळा बनवा त्यासाठी या अशाच पद्धतीने सोडा वापरायचा आहे. त्यामुळे आपला हा जो ढोकळा आहे ना परफेक्ट असा तयार होतो. पहा काही मिनिटातच आपलं हे परफेक्ट असे फ्लफी मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे ना तुम्ही कितीही वेळापर्यंत असंच जरी ठेवलं ना तरीही ते जसंच तसं राहतं. कारण बऱ्याचदा आपण जेव्हा या मिश्रणामध्ये इनो वापरतो ना तेव्हा ते खूप पटापट आपल्याला जे मिश्रण आहे ना ते वापरण्यासाठी ठेवावे लागते. परंतु हे जे मिश्रण आहे ना सोडा घातल्यामुळे तुम्ही हे कितीही वेळापर्यंत असंच देखील ठेवू शकता. आणि त्यानंतर जे आपण मिश्रण वाफवणार असू ना त्याच्या इडल्या किंवा ढोकळा सुद्धा छान बनतो. तर पहा आपल्याला आता या दोन्ही इडली पात्रांमध्ये छान असे हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. पहा हे मिनी इडली पात्र आहे ना ते भरून झालेलं आहे. आता हे मोठ्या इडली पात्रामध्ये मी भरून घेते. आता इथे पहा आपलं हे जे पाणी स्टीमरमध्ये उकळायला ठेवलेलं होतं त्या पाण्याला सुद्धा छान अशी उकळी यायला लागलेली आहे. आता इडली किंवा जो हा ढोकळा आहे ना तो वाफवण्यापूर्वीच आपल्याला हे पाणी उकळायला ठेवायचं आहे. उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला हे 15 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. हे इडली पात्र पाणी हे उकळतं असल्यामुळे सावकाश ठेवा. तुम्ही बघितलं ना मी आता कसं ठेवताना मला थोडासा चटका लागला पण तुम्ही सावधगिरीने हे ठेवा. आता यावर झाकण ठेवून हे 15 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं आहे. वाफवताना अगोदर अजिबात झाकण उघडायचं नाही. 15 मिनिटांनंतरच झाकण काढायचं आहे. कारण आपली जी इडली आहे ना ती व्यवस्थित अशी शिजली जात नाही. अगदी टायमर लावूनच हे आपल्याला 15 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे.
तर 15 मिनिटे झालेली आहे. आपल्या ह्या इडल्या व्यवस्थित अशा शिजल्या देखील आहे. पहा, मी इथे स्टिकने सुद्धा तुम्हाला दाखवत आहे की इडली व्यवस्थित अशी शिजली आहे. आता हे दोन्ही इडली पात्र बाहेर काढून थंड व्हायला ठेवायचं आहे. पहा, खाली ठेवलेल्या इडल्या देखील छान अशा व्यवस्थित शिजल्या आहेत. वरतून तर अगदी कोरड्या झालेल्या आहेत आणि आतून सुद्धा अगदी व्यवस्थित असे शिजल्या देखील आहेत. आता हे पूर्णपणे गार होण्यासाठी ठेवायचं आहे. आता या थंड होत आहेत तोपर्यंत आपण एक फोडणी तयार करून घेऊया. तर गॅसवरती छोटंसं एक पॅन घेतलेलं आहे. त्यात साधारणतः 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. त्या तेल गरम करून त्यात फोडणी द्यायची आहे आपल्याला. प्रथम मी त्यात अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. त्यानंतर काही हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि कढीपत्ता, कोथिंबीर घालून मस्त अशी फोडणी तयार करून घेतली आहे. फोडणी अशी खमंग तडतडली की त्यात थोडंसं अर्धा ग्लास किंवा थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर त्यात 2 ते 3 चमचे साखर घालायची आहे. आता इथे जर तुम्हाला साखर आवडत नसेल किंवा साखर घालायची नसेल तर नाही घातली तरी देखील चालणार आहे. आता पाणी टाकल्यानंतर या फोडणीला छान अशी खळखळून उकळी आणून द्यायची आहे. ही फोडणी आपल्याला याकरता वापरायची आहे जेणेकरून खाताना इडली किंवा ढोकळा हा खाताना आपल्या घशाला लागणार नाही किंवा सुका देखील लागणार नाही. आता या फोडणीला छान अशी उकळी देखील आलेली आहे. ही अशीच थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायची आहे. आणि आता ज्या थंड झालेल्या इडल्या आहेत ना त्या डिमोल्ड करून घ्यायच्या आहेत. गरम गरम असताना ह्या ज्या इडल्या तुम्ही काढल्या ना तर तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या थोड्याशा थंड किंवा गार झाल्यानंतरच काढू शकता. अगदी सहज या निघतात. पहा, अगदी मस्त अशा मिनी इडल्या सुद्धा आपल्या इथे निघत आहेत. आणि पहा, मस्त अशा स्पॉन्जी आणि जाळीदार इडल्या तयार झालेल्या आहेत. आणि यावर जराही कुठे ब्राऊन किंवा रेड स्पॉट देखील आलेला नाहीये. पहा, मस्त असे जाळीदार तयार झालेले आहेत. जर आपण यात हळद वापरली असती ना तर हळद आणि सोड्याचे रिॲक्शन होऊन यावर रेड स्पॉट देखील आले असते. यामुळेच मी अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यामध्ये मी अगदी चिमूटभर खाण्याचा पिवळा रंग वापरलेला आहे आणि तो खाण्यामध्ये अजिबात कुठेही तुम्हाला देखील समजणार नाही. पहा, मस्त अशा ह्या स्पॉन्जी इडल्या तयार झालेल्या आहेत. आता ज्या मोठ्या इडली पात्रामध्ये बनवलेल्या इडल्या देखील आहे ना त्या सुद्धा मी आता डिमोल्ड करून घेते. पहा, मस्त अशा इडल्या ह्या तयार झालेल्या आहेत. अगदी मी तुम्हाला इथे दाखवत आहे की किती छान आणि सॉफ्ट स्पॉन्जी तयार झालेल्या आहेत. आणि या ज्या इडल्या आहेत ना त्या तुम्ही अगदी दिवसभर देखील अशाच्या अशा ठेवल्या तरी ना त्या तशाच राहतात. आता ही इडली बघा किती स्पॉन्जी आणि मऊ झालेले आहे. अगदी मी हाताने प्रेस करून दाखवते तुम्हाला, ती अगदी तशाच्या तशा मूळ रूपात येते. आता ही जी फोडणी तयार करून घेतलेली होती ना ती आता या इडल्यांवरून घालून घेऊया. ही फोडणी घालणं खूप गरजेचं आहे कारण खाताना घशामध्ये कुठेही अडकणार देखील नाहीये. बऱ्याच वेळा ढोकळा खाताना ही सुका लागतो, घशामध्ये सुका लागतो. तर ही फोडणी घातल्यानंतर अजिबात इडली किंवा जो ढोकळा आहे ना तो खाताना सुका किंवा अडकणार देखील नाही. त्यामुळे या फोडणीचं पाणी टाकणं फार गरजेचं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालून घेऊया गार्निशिंगसाठी. पहा, मस्त अशी नायलॉन खमंग इडली आपली तयार झालेली आहे. तसं पाहायला गेलं की या इडली सोबत आपल्याला कुठल्याही चटणीची आवश्यकता लागत नाही कारण यामध्ये आपण लसूण, हिरवी मिरची अगोदरच छान बारीक असे वाटून घातलेले आहे. परंतु थोडंसं हे कोरडं वाटू नये किंवा अगदीच खाताना घशामध्ये अडकू नये त्यासाठी सोबतच थोडीशी ओलसर अशी आपल्याला एक चटणी तयार करून घ्यायची आहे. जी चटणी आपण तयार करणार आहोत ना ती अगदी हलवाई स्टाईल चटणी आपण तयार करणार आहोत. सिक्रेट चटणी आहे जी बनवायला अतिशय सोपी आणि कुठलीही फोडणी वगैरे आपल्याला घालायची नाही. अगदी काही मिनिटातच आपण ही तयार करून घेऊ शकतो. तोडल्यानंतर आतमध्ये पर्यंत हा स्पंज बघा मस्त असा इडलीला तयार झालेला आहे. चला तर लगेचच चटणी बनवायला घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरीच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला घ्यायचा आहे पुदिना, 2 हिरव्या मिरच्या, 2 लसूण पाकळ्या, थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे
आणि 1 चमचा साखर घालायची आहे. आणि आता हलवाई स्टाईल सारखी चटणी तयार होण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे, तो म्हणजे हा ढोकळा. या ढोकळ्याच्या तुकड्यामुळे ही चटणी अतिशय अप्रतिम लागते आणि दाटसर सुद्धा होते. आता यात थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया. ही आहे खास हलवाई स्टाईल सिक्रेट चटणी रेसिपी, तर जरूर करून पहा. तर पहा, मस्त अशी पातळ दाटसर चटणी इथे या ठिकाणी तयार झालेली आहे. मी इथे आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. पहा, इथे मस्त असा इडली ढोकळा सुद्धा रेडी आहे खाण्यासाठी. पहा, मस्त अशी नाश्त्यासाठी इडली ढोकळा तयार झालेला आहे. सोबतच चटणी देखील तयार झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला? जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.